तर मित्रांनो, काल होतं रविवार आणि अळम्यांचं सीझन असल्याने आम्ही मित्र घेतलं आणि ह्या रान पिचित केलंय रानात. सगळे रोहिणी बघलंय, पण ह्या रोहिणींक काय दिसाक नाही. कंटाळून आम्ही घराच्या दिशेने गेलो आणि जाताना वाटेतच आमका ह्या काहीतरी वेगळा दिसला. ऐकान माहीत होता अशी फुललेली बारीक एकदम रव्यासारखी अळमी असतात आणि तशात काहीतरी प्रकार दिसलो, पण आमका त्याची खात्री नव्हती. आता ही खात्री करून घेण्यासाठी ही काढूची आणि जाणकारांक दाखवची या उद्देशान मित्रांनी सगळी अळमी ते काढून घेतले. अळम्यांका बरोच वास येतो आणि अळम्यांच्या वासान तितक्यातच काका थंयसर हजर झाले. काकांका म्हटलं अनुभव असतो म्हणून विचारला हे खातात काय, तर ते भियान आधीच पळाले. त्यांका काय वेगळाच चित्र वाटला. काका पळाले तशी आमच्या मनात अनेक भीती निर्माण झाली आणि आमचा रामनाम सत्य जाता असा वाटायला लागला. तरी पण आम्ही धीर करून काढलो आणि पुढे घराच्या दिशेने निघालो. शिंगार साप पैसे माती बी असताना होय रे ढवळू नको. खाऊचा माता पाण्यात घातली पहिली हा हं. आणि माती तळे काढा. पाण्यात घातली तर माती पटकन सुटायची ना. होय मा हो या जाणकारांचं हिरवं सिग्नल गावलं तसे आम्ही दोघे खुश झालो. तरी पण अनेक डाऊट नको म्हणून ह्याच्या आता बापाची कच जाऊन विचारूया म्हणून ह्याच्या घराकडे गेलो. तर ह्याचा बापूस बघून तर खूपच खुश झालो, कारण त्यांनी खूपच दिवसांनी बघलेलं आहे ही अळमी. बघा कसली असते सांगा शिरगार मध्ये हिरगार मा म्हणजे आमकाय थोडं वायदा अनुभव असतात. नवीन पिढी आहे काय रे अळमी अळमी म्हणतात भाजी पण मला तर मग सगळीच मंडळ खुश होती. रात्री अळमी चमचमीत केली सुद्धा आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खाल्ली सुद्धा आणि आम्ही जिवंतपण असू. तुम्ही ही अळमी खाल्ल्यात तर नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत नमस्कार.